1 2 3 अगं बाई काय हो एवढा जोरात तुमका वाटलेला का तुटाचा ना कोयत्याक धारा त्या शुभ सकाळ मंडळी. आजची सुरुवात झाली ह्या थंडीन कारण आज असा शनिवार आणि शनिवारची आमची सकाळची लवकर शाळा असता त्याच्यामुळे मुलीला माझं गेलो शाळेत आणि मी बनवतोय काय दाखवतो पोहे. आजचा नाश्ता पोहे आणि जसा लोकांचं विकेंड स्पेशल असता तसा आमचं विकेंड स्पेशल होता. कधी आठवड्याभराची काय काय कामं रवलेली आम्ही आज करतो. तर आजचो डेली ब्लॉगमध्ये आजच्या आपण आज दिवसभरात काय काय करतो आता बघतो असं. मी बनवते पोहे. थंडी प्रचंड आणि आमचे काय करतात हे बघूया ते बघा तयारी करतात. काय करतास? कसली तयारी करतास? कसली तयारी करतास? जेवणाची. आतापासून? मग 7 वाजल्यापासून? होय. आज काय स्पेशल? व्हॅलेंटाईन डे स्पेशल. आमच्याकडे व्हॅलेंटाईन डे मी काय नसता मंडळी. ह्यांका फक्त निमित्त लागता काहीतरी चमचमीत खाव बाकी काय नाही. तर आज निमित्त काढल्याने हा की व्हॅलेंटाईन डे हा ना तर आपण काहीतरी स्पेशल करूया. मटार बिटार काढतं काय तर तुमका दुपारी दाखवते. आता पोहे झाले नाश्ता झालो की महत्त्वाचा काम हा माझा सारवणाचा जा की खूप दिवस रवला हा तर आपण करतो. त्याच्यासाठी जाऊन शेण आणून घेऊया तिकडनं गोठ्यातनं. तर सगळं करूया आधी पोहे खाऊया पोटभर आणि मग सगळी कामं करूया. सोन्याचे व्यापारी चालले. काही नाही शहरातले केलं असतं तर ते अदृश्यच झाले असते. तर मंडळी मस्तपैकी सारवण माझा झालेला हा तुमका मी दाखवते आणि आता त्याच्यावर मी काढतले टिप्पा कारण आता सुकला ऊन मस्त कडक असा सारवलंय तर दाखवते. मस्त सारवून झाला चुलीकडे इकडनं इकडे पण सगळीकडे सारवलेला हा. सगळीकडे मस्त सारवलेला असा. आता टिपा काढूया. मस्त कुरकुरीत जमीन लागता. कशी कुरकुरीत. चला टिपा काढून घेते पेट पूजा करूया. 2च झाडं होती हा. मी काय मोडली तोडली नाहीये. हा गप्प बसा. उकीच टोमॅटोची झाडा रुजली आहेत 2 आणि ती तशीच्या तशी असत. मी काही एक खडे खराब करूक नाही असं. तर मंडळी आम्ही बसलो जौक नमक झाला. जेवण काय अहोनी भाजी आहे स्पेशल ती दाखवते. हे बघा मटारची भाजी डाळ भात सोलकढी लोणचा आणि आमच्या बाजारातली भजी. काय हो बरबानू कसं झाला जेवण? माझ्या गावान गेला ना मस्त गेला ना आवडला. भाजी बघते मी खाऊन पहिली. मक्याचे दाणे पण होते ते घातले नाही. एक नंबर. तर मंडळी असा खूप काम करून झाल्यानंतर जेव कसा मस्त वाटतं गरम गरम. त्यासुद्धा असा ह्या माझ्या फेवरेट जागेवर बसन. ही माझी आवडती जागा हा. मी नाश्ता जेवण इथेच करते फक्त रात्रीचं घरात जेवते. तर असं म्हटलेला की जेवण स्पेशल असा आज व्हॅलेंटाईन डे हा म्हणा. तसं काय नाही असा एकतर व्हॅलेंटाईन डे प्रकार आमच्याकडे होणार नाही साजरा. आपले डे बी काय ह्याच्यावर आपली संस्कृती नाही एक गोष्ट. दुसरी गोष्ट मागे पण मी म्हटलेलं आहे जेव्हा धुरंधर बघितलेलं आहे तेव्हा की सीमेवर लढणारे सैनिक असत म्हणून आपण असो. तर आजचो दिवस खरो काळो दिवस म्हणून ओळखला जाता. आजच्या दिवशी पुलवामा हल्लो झालेलो. पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना आपण श्रद्धांजली अर्पित करू हवी खरं तर.
आणि रवलो प्रश्न व्हॅलेंटाईन डेचो. तर आमच्याकडे काय वर्षाचे 12 महिने व्हॅलेंटाईन डे असतात. काय हो, जेवण मस्त झाला. सोलकढी कोणाकोणाक आवडली कमेंट करा नक्की. कसली झाली यावर दिसता बघा भारी. आता मी पिऊन बघते. आंबट थोडी कमी झाली वाटतं. का मीठ कमी झाला है ना, काहीतरी कमी झालं, मीठ कमी झालं असं. तर आता जेवणानंतरचा आमचा प्रोग्राम काय हा, दुपारच्या सत्रात एकतर केळीचं घड काढूचं हा, आणि एक गंमत हा ती तुमका दाखवची हा, नंतर दाखवते नाही आता विचारू नको. तर ती पण, आणि संध्याकाळी आमचा जाऊचा असा आमका भरडावर म्हणजे आमच्या परड्यात तिकडे आम्ही लावली आहे हळद. ती हळद काढूची असा. हळद काढूक सुद्धा तुमका मी घेऊन जातले. तर आता आम्ही जेवतो. तुम्ही काय जेवलात आज तर कमेंट नक्की करा खाली. जेवून घेतो आणि भेटूया संध्याकाळी. पहिलं घड काढूचा तो दाखवतो. चला. तर मंडळी आम्ही आता काढूक घेतलो केळीचं घड. आणि घड कशाक काढतो तर तुमका दाखवतो, कारण पिकाक अजून पण अशी ही केळ मोडली हा, आणि शापत हाताक लागा घेणार इलो हा ह्यो घड. माकड काय ठेवतीस दिसणार नाही, त्याच्यामुळे उद्या परत आम्ही चाललो शिवरात्रेक श्रावण गावाक. आमच्या मूळ गावाक आम्ही जातो दरवर्षी. गेल्या वर्षी व्लॉग बनवलेले मी बघितला असतात तुम्ही, नाही असतात तर रिपोस्ट करते यंदा. तर श्रावणगावला आम्ही जातलो, त्याच्यामुळे उद्याच समजा माकड इले तर काय शिल्लक ठेवचे नाही, त्याच्यामुळे ते आता बघूया काय. खुलच्या सिम सिम घड्यावर पिकलेलो असलो ना केळीवर काय मस्त लागतं. थांब कसं पण ओढू नको हा, हळू काढ. हळू हळू वरून सैल करून देवा ते का. जादू 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 तयार झालीत मस्त पिकतली. एका आठवड्यात पिकतली. झालं ते हात काढा, एक फोटो काढते त्याचा. मागे राहा जरा. हळू 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 मारा. अडसून घे असं. 1 2 3. अगं बाई काय हो एवढ्या जोरात, तुमका वाटलेला का तुटाचा ना. कोयत्याक धार त्या धार कोणी मारली, कोयत्याक लागला नाही ना काय. लागत नाही तर कोयत्याक धार कोणी मारली या म्हणून तो असा पक्कन तुटलो. नशीब द्या. पाणी काय हो हाताला लागलं काय झालं. ते चीक पडते सगळ्या तू. हा मला वाटलं काय लागलं तर. हळू जा. इथे ठेव. अरे इथे ठेव. इथे टेकून ठेव. इथे ठेव. आणि ते इथे ठेव. उभा ठेव. असा ठेव. हा व्हेरी गुड. केळीचं घड काढून झाल्यानंतर केळ मारतात म्हणजे तोडतात. असं किती करतात ह्या जर कोणाक माहीत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण माका पण माहीत नाही असा खरी गोष्ट की असा कित्या करतात. आणि थोडंसं माका वाईट पण वाटतं की एवढा चांगला झाड आता ह्या आता मोडला असं हे झाला म्हणून, काय आता वाकडा झालेला म्हणून. पण जर व्यवस्थित केळ हा त्याची पानं मिळू शकतात तर पानं पण घ्यायची आणि झाड तोडून टाकायचा ह्या असा. तर कशा गो तुमका पण नाही माहिती. परत ते का घड येणार नाही नक्की माहिती आहे माका, पण घड नाही आलं तरी पाना मिळा. अरे तो टेकू काढा, तो कपड्यात पडात नको ना. सांगितलं ना मी नको तोडूया. कमेंट काय येतात बघूया. हे का काय प्रकार आहे यो मागे राहा रे. खराब झाली काय ठेवायची की नाही. ही साधीवाली नीट दिसत आहे बघा. आणि ही तोडतात. तर केळ तोडतात कशाक त्याचं कारण आहे सर एक कळला आमका, पण तुमका अजून याच्यात काय माहीत असत तर नक्की सांगा. आता आम्ही चाललो भरडावर हळद काढूक. केळीचं घड तर काढून झालो मस्त. हा बघितला ना. मोजूया किती आहेत केळी. धरा मोजते मी. धर पकड रे. 5 जास्त होत आणि मोठी होत. 5 10 10 10 कोण होणे 11
11 12 12च फणं असता की का होय तर बरोबर 12च असतं. काय सांगतास ह्यो एक होय. 12चा आता ते मी आणले ते अंकुकडची बघ. थांब बघा बघतोय ना ह्यो 12चा 6 आणि होय होय ह्या पण नवीन गोष्ट कळली माका हे बघूया तिसरं पण बघूया 1 2 3 4 5 7 8 9 11 12 1 2 3 4 5 6 अरे हे पण भारीच कळला नवीन गोष्ट माका मंडळी ह्या तुमका माहित होता हे बघा प्रत्येक फण्याक 12च केळी आहेत बरोबर म्हणून डझन म्हणतात की काय 12 तर असा हिशोब घातलो तर 1 2 3 4 5 6 फणे होत 7 फणे होत 7 होय 1 2 च्या पुढे गेला मग ना कसे बारी 98 मग मग 8 वय होते मग 100 झाले असते 84 आहेत 84 म्हणजे सुद्धा खूप सारी नाव पण मी आहे 12च्या हिशोबाने मोजते हा बघा ह्यो छोटा एक हा एक वाढली चला इथं मग दाखवून घरात. तर म्हणजे आणि एक गंमत दाखवतले सांगितलेले ती गंमत आता तुमका मी दाखवतोय आणि ती गंमत असा दरवेळीप्रमाणे आमका परत एकदा बिनमोसमी पीक मिळालेला असा भोपळ्याचा आणि तो भोपळो मी तुमका दाखवते ह्यो भोपळ्याचं असंच रुजान इलेलो आणि खडे 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 वरपर्यंत गेलो हा तो बघा प्रत्येक फुलाक भरपूर फुला फुलली जवळजवळ ना म्हाका वाटतं 10-12 तरी फुला फुलली त्या 10-12 फुलांका प्रत्येक फुलाक भोपळो इलेलो पण एवढं भोपळो झालो छोटो ना की तो गळान पडा हे बघा एक दाखवते त्याच्यातलो हा हो बघा दिसलो ह्यो आता पडण्याच्या एका हिलवा असं एवढं जाय आणि पडा तर एकच ना भोपळो तयार झालो हा तो भोपळो व्हायसर असा ह्यो बघा दिसलो काय तुमका ह्यो बघा तो आता किती मोठो होता रवता काय जाता त्याचा बघू पण आनंदाची बातमी अशी आहे की आम्हाला परत एकदा बिनमोसमी पीक मिळालेलं आहे मोठं जातलो तेव्हा त्याची भाजी करून खातलो काय वडे करतलो तर बघू तर असेही गंमत चला आता आमका जाऊचा भरडावर हळद काढूया चला मगाशी फुलपाखरू गावला आता मिशी गावली मिशी बघा मिशी मिशा मिशा अशी शिंगासारखी इलेत बघा दोन मस्त ना